तर मग बघा, कसं असते माहिती आहे का, जे इंग्रजीतले वाक्य आहेत ते सर्व काही वाक्य कोणत्या ना कोणत्या मध्ये काळामध्ये तर असतात. आता आपण टू हॅवचे सेंटेन्स बघत आहात. टू हॅवचे पहिले 3 वाक्य सिंपल प्रेझेंटचे आहेत, त्यानंतर सिंपलचे आहेत, त्यानंतरचे 3 कंटिन्यूचे आहेत आणि आजचे जे 3 बघणार आहात ते आहेत परफेक्टचे. ठीक आहे. परफेक्टचे वाक्य म्हणजे असे असतात जे की पूर्ण झालेले असतात. मग तुमचं स्वप्न असते की मला घर मिळावे, मला गाडी मिळावी, मला नोकरी मिळावी, ते गोष्ट पूर्ण मिळणे. ओके. मिळून होणे, मिळणे, पूर्ण होणे, हे तुमचं आहे ना स्वप्न आहे, हो की नाही. मग आय हॅव पेन म्हणजे माझ्याकडे पेन आहे. मग आय हॅव हॅड अ पेन, मी पेन बाळगू शकलो आहे, म्हणजे ते पेन स्वतः जवळ ठेवण्याची जी क्रिया आहे ना ती पूर्ण झाली. मग हे तुम्हाला वाक्य म्हणायचं आहे. तुमचं ड्रीम म्हणजे परफेक्टचंच वाक्य आहे. टू हॅवचे परफेक्टचे वाक्य म्हणजे ते आपले ड्रीम आहे. तर मग ते वाक्य जर तुम्हाला इंग्रजीतून कसे बोलायचे ते शिकायचं असेल तर आजचा क्लास आज सुरुवात करूया. सो वेलकम टू टुडेज क्लास. I hope you are having a fantastic day. I am Navarti, your spoken English coach, and you are watching Jay Das Spoken English Academy. If you are new here, don't forget to subscribe for daily English videos. Let's dive into today's lesson. आता टॉपिकचं नाव आहे टू हॅव सेंटेन्सेस. टू हॅव सेंटेन्स म्हणजे असे वाक्य ज्याच्यामध्ये हॅव हा मेन वर्ब म्हणून असतो. मेन वर्ब, मेन वर्ब म्हणजे काय असतो, तुम्ही एक वाक्य म्हणा, मी क्रिकेट खेळत आहे, आय एम प्लेइंग क्रिकेट, याच्यामध्ये कोणती क्रियेवर हे पूर्ण वाक्य आहे, कोणत्या क्रियेच्या अवगत आहे हे वाक्य, खेळणे, प्ले. प्ले हा जो वर्ब आहे त्याच्याच आजूबाजूला हे वाक्यानं घुमत असते. ठीक आहे. मग टू हॅव सेंटेन्स मधला मेन वर्ब म्हणजे काय असतं, तर अशा वाक्यांमधला जो मेन वर्ब असतो त्याच्याच रिव्हॉल्व ह्याने सर्व वाक्य होत असते. मग हॅव ज्या वाक्यात यूज करतील त्यावेळी हॅव म्हणजे ती माझी गोष्ट आहे, मालकी दर्शवणे. मग ज्या वाक्यामध्ये मालकी दर्शवत असतात ते म्हणजे टू हॅवची वाक्य. जसं की ज्या वाक्यामध्ये खेळणे दर्शवत असतात, खेळण्याची क्रिया होत असते, ते आहे टू प्लेची वाक्य. ओके. तुम्ही आतापर्यंत टू बी आणि टू हॅवच ऐकलेलं आहे, पण टू प्ले, टू जम्प, टू क्राउल हे पण वाक्य आहेत. टू प्ले म्हणजे काय, आय प्ले, आय प्लेड, आय शॅल प्ले, आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय शॅल प्लेइंग. कारण तिथे प्ले हा मेन वर्ब म्हणून यूज केलेला आहे. टू सुरुवातीला लावल्या. कस का लावता टू सुरुवातीला, कारण की तो वर्बच्या पहिले लावून त्याचा वर्बचा आपण बेसिक फॉर्म. आता बघा वर्बचे किती फॉर्म आहेत, 4. एक आहे V1, नंतर V2, V3 आणि V4. प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग, हे तर तुम्हाला माहित आहे. पण एक सुरुवातीचा मूळ वर्ब कोणता आहे, तुम्ही फॉर्म सांगता वर्बचे, वर्ब कोण आहे. तर मग वर्ब जर तुम्ही बघला तर मग तुम्ही जर वर्ब जर बघला तर वर्ब काय असते माहिती आहे का, वर्ब याच्यामध्ये तुम्हाला टू लावायचा सुरुवातीला. आता टू प्ले ज्यावेळी म्हणतो मी तेव्हा तो कोणता फॉर्म असतो वर्बचा, टू प्ले. तो फॉर्म नाही वर्बचा. ठीक आहे. तुम्ही म्हणशाल सर प्ले आहे V1, नो, ते बेसिक वर्ब खेळणे, प्ले म्हणजे खेळणे, तो वर्ब सांगत आहात आपण इथे. म्हणजे ज्यावेळी टू हॅव म्हणत असता तेव्हा इथे ही वर्ब सांगत आहात. वर्ब सांगण्याचे हे एक पद्धत आहे टू सुरुवातीला लावणे. ठीक आहे. ठीक आहे. असा वेगळा टॉपिक नाही, सर्व वर्बला लावू शकत असता. कळालं. बरोबर खोजी, करेक्ट आन्सर आहे. आता येत असेल. ओके. आदर्श, मुस्कान, बरोबर. मग तुम्हाला कळालेलं आहे या वाक्यांमध्ये कसा बदल होत असतो. आता हे टू हॅवचे सेंटेन्स आहेत, याच्यामधले 3 वाक्य आहेत. आजचा तुमचा होमवर्क आहे फक्त हे 3 वाक्य पाठ करायचे. ओके. 3 वाक्य पाठ करणे काय अवघड आहे का, काहीच नाही, मला माहित आहे. ठीक आहे. काय अवघड नाही, फक्त तुम्हाला 3 वाक्य पाठ करायचे आहेत. याच्यातलं पहिलं वाक्य आहे आय हॅव हॅड अ पेन, नंतर आय हॅड हॅड अ पेन आणि नंतर आय शॅल हॅव हॅड अ पेन. आय हॅव हॅड अ पेन, आय हॅड हॅड अ पेन, आय शॅल हॅव हॅड अ पेन. म्हणा आय हॅव हॅड अ पेन, मी पेन बाळगू शकलो आहे. आय हॅव हॅड अ पेन, मी पेन बाळगू शकलो आहे. आय हॅड हॅड अ पेन, मी पेन बाळगू शकलो होतो. आय हॅड हॅड अ पेन, मी पेन बाळगू शकलो होतो. आय शॅल हॅव हॅड अ पेन, मी पेन बाळगू शकलो असेल. आय शॅल हॅव हॅड अ पेन, मी पेन बाळगू शकलो असेल.
मग याच्यामध्ये हॅव हॅज हे यूज केले आहे. या दोघांपैकी कशाच्या अखेरीला येस आहे ते टाईप करा तुम्ही. हॅजच्या अखेरीला येस आहे. ओके. मग हॅजच्या अखेरीला येस आहे तर मग हा यूज करायचा ही शी इट आणि बॉय सोबत. म्हणजे की ही शी इट आणि बॉय सोबत तेच वर्ब यूज करायचे ज्याच्या अखेरीला यस आहे. ओके. कोणते वर्ब यूज करायचे ज्याच्या अखेरीला यस आहे ते. मग बघा एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. इथे लिहिलं आहे ॲम नंतर इज आणि त्यानंतर आर. याच्यापैकी कशाच्या अखेरीला इज यस आहे इजच्या. मग हे येणार ही इज शी इज इट इज बॉय इज. दुसरं एक एक्झाम्पल PLAY प्ले आणि दुसरं PLAY यस प्लेज. कशाच्या अखेरीला यस आहे प्लेजच्या. म्हणून ही प्लेज शी प्लेज इट प्लेज बॉय प्लेज यस वाले येते. ठीक आहे. फक्त प्ले यूज करत नाही. मग तुम्हाला आता हेल्पिंग वर्ब कशी यूज करायची ते कळालं. वाक्यांसोबत आहे ना यूज करून बघूया. बघा इथे आय आणि वी सोबत शाल यूज करा. हॅडचं कसं असते आता तुम्ही वाक्यांमध्ये बघलं पहिल्यांदा हॅव हॅज तर हॅज ही शीट बॉय सोबत शाल विल पैकी शाल आय आणि वी सोबत बाकी सगळ्यांसोबत विल. हॅडचं कसं आहे सब्जेक्ट आय यू यू ही शी इट नंतर वी दे बॉय बॉयज या सर्व सब्जेक्ट सोबत हॅड यूज करतात HAD हॅड. ओके. मग त्यांना 10ही सब्जेक्ट सोबत हॅड 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 म्हणून टाकायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे पूर्ण पाठ होतात. ओके. डिड यू अंडरस्टँड. कळाल तुम्हाला. मग काय करा माहिती आहे तुम्ही आता एकदा हे पूर्ण वाक्य टाईप करा बरं. आता दुसरे एक वाक्य काय आहे माहिती आहे का हॅव आणि हॅजचे. इथं बघा तुम्ही आता इथे हॅव यूज केलेला आहे बाकी सगळ्यांसोबत आणि ही शी इट आणि बॉय सोबत हॅज यूज केला आहे. हो की नाही. मग आणि 10 सब्जेक्ट सोबत हॅड यूज केलाय. पण इथे बघा शल हॅव इथला जो हॅव आहे तो बदलत नाही. ही शीट आणि बॉय सोबत बदलतो का ही विल हॅवच आहे. शी विल हॅव आहे. इट विल हॅव आहे. ओके. आणि मग हे काय आहे ती इथले शब्द तुम्हाला तर आता हॅव हॅज हॅड आणि शल हॅव विल हॅव हे माहित आहे. हे आतापर्यंतच्या वाक्यात आलेले आहे. हे काय आहे तर ही आहे सब्जेक्ट्स. ओके. काय आहे सब्जेक्ट्स. सब्जेक्ट म्हणजे काय असते तर वाक्यामध्ये जो क्रिया करतो ना तो सब्जेक्ट असतो. मग एका वाक्यामध्ये आपण 10 वाक्याचे आहे ना रूप बनवू शकता. एका वाक्याला 10 वाक्यामध्ये कन्वर्ट करू शकता ती या सब्जेक्टच्या मदतीने. हे 10 शब्द पाठ करायचे. फक्त 10 आहेत. माझ्यासोबत एकदा म्हणा आय यू यू ही शी इट वी दे बॉय बॉईज. ठीक आहे. आणि याच्यासोबत हे बाकीचे जे हेल्पिंग वर्ब आहे हे याच पद्धतीने टाईप करा. पूर्ण वाक्य न टाईप करता एवढेच टाईप करा. आता पहिल्यांदा ही पहिली लाईन टाईप करा. आय हॅव यू हॅव ही हॅज शी हॅज इट हॅज वी हॅव दे हॅव बॉय हॅज बॉईज हॅव. अशी पूर्ण लाईन टाईप करा बरं. हे दिसत आहेत ना वाक्य. करा असं टाईप फास्ट. व्हेरी गुड. आग्रिया. आय हॅडचे वाक्य टाईप केले. ज्यांनी आय हॅडचे 10 वाक्य टाईप केले त्यांना ते टाईप करायची गरज नाही. आता हॅव हॅजचे 10 वाक्य टाईप करा. त्यानंतर डायरेक्ट आय शेल हॅव आणि आय शेल हॅव यू विल हॅव हे 10 वाक्य टाईप करा. ठीक आहे. टाईप करा म्हणजे असं काही नाही की फक्त टाईपच करायचं. जर तुम्हाला टाईप करताना अडचण येत असेल तर वही घ्या आणि वहीवर लिहून काढा तुम्ही. ठीक आहे. हम्म. मुस्कान बरोबर करेक्ट. ते पुढे फुल स्टॉप द्यायची गरज नव्हती. ठीक आहे. कारण ते तितकं देण्यासाठी वेळ पण जातो ना. त्याशिवाय डायरेक्ट टाईपच करायचं. आय हॅव यू हॅव ही हॅज शी हॅज इट हॅज वी हॅव दे हॅव बॉय हॅज बॉयज हॅव. ठीक आहे. आर्यन करेक्ट बरोबर. आता कळालं का कसे एलपीएम यूज करायचे. तुम्हाला अडचण येणारच नाही. आज हे शिकवणार मी चार्ट. उद्या पण हाच चार्ट असणार. त्याच्यानंतर पण हाच चार्ट असणार. का कारण हे टू हॅवची वाक्य आहेत. टू हॅवच्या वाक्यामध्ये असंच असते ना. हॅव हॅज वरच जास्त भर दिला जातो. कारण त्यांच्या नावामध्येच टायटलमध्येच हॅव आहे. म्हणून हॅव हॅज हॅड आणि शॅल हॅव विल हॅव कसे यूज करत ते एकदा कळालेच पाहिजे तुम्हाला. ते कळाले की पूर्ण वाक्य जमून जातात. हम्म. कळालं. मग बघा आता हे झाले
एकूण 30 होतात. पहिल्यांदा हे हॅवचे झाल्यानंतर मग आय हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, वी हॅड, दे हॅड, बॉयज हॅड. नंतर आय शॅल हॅव, यू विल हॅव, ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव, वी शॅल हॅव, दे विल हॅव, बॉय विल हॅव, बॉयज विल हॅव. मग याच्या मदतीने आता वाक्य बनवायचे असेल तर आय हॅव हॅड अ पेन. मग आय हॅवचाच बदल करा फक्त. पहिलेचे कसे होते बघा, आय हॅव त्याच्यानंतर काय आहे हॅड अ पेन, हे सेम राहू देतो. ठीक आहे, बघा आता आय हॅव हॅड अ पेन, यू हॅव हॅड अ पेन, यू हॅव हॅड अ पेन, ही हॅज हॅड अ पेन, शी हॅज हॅड अ पेन, इट हॅज हॅड अ पेन, वी हॅव हॅड अ पेन, दे हॅव हॅड अ पेन, बॉय हॅज हॅड अ पेन, बॉयज हॅव हॅड अ पेन. त्याच्यानंतर बघा आता आय हॅड जे आहे ना तेवढाच बदलतो, हे पुढे हॅड अ पेन सेम राहते. सगळ्यांमधला हॅड अ पेन सेम राहणार, आय शॅल हॅव हेच येणार. बघा मग आता बघा आय हॅड हॅड अ पेन, यू हॅड हॅड अ पेन, यू हॅड हॅड अ पेन, ही हॅड हॅड अ पेन, शी हॅड हॅड अ पेन, इट हॅड हॅड अ पेन, वी हॅड हॅड अ पेन, दे हॅड हॅड अ पेन, बॉय हॅड हॅड अ पेन, बॉयज हॅड हॅड अ पेन. ओके, त्याच्यानंतर आय शल हॅव हॅड अ पेन, यू विल हॅव हॅड अ पेन, यू विल हॅव हॅड अ पेन, यू विल हॅव हॅड अ पेन, ही विल हॅव हॅड अ पेन, शी विल हॅव हॅड अ पेन, इट विल हॅव हॅड अ पेन, वी शल हॅव हॅड अ पेन, दे विल हॅव हॅड अ पेन, बॉय विल हॅव हॅड अ पेन अँड बॉयज विल हॅव हॅड अ पेन. प्रत्येकाचे 10-10 असे 30 वाक्य म्हणलो मी. आता कशाची गरज पडली, फक्त या हेल्पिंग वर्कचे जे पुढे आहेत ना ते. त्याच्यानंतर फक्त हॅड अ पेन लावलो मी. हे सब्जेक्ट घ्यायचा, फॉर एक्झाम्पल शी, याची इथं लिहिलं आहे हॅज, आणि पुढे हॅड पेन लावून टाकायचा, शी हॅज हॅड अ पेन. ओके, मग फक्त तुम्हाला 3 वाक्य पाठ करायचे आहे. ही एकदा पद्धत कळाली तुम्हाला की तुम्हाला 30, 40, 50, 60, 70, 80, 120, 140, 200, 300 वाक्य बनवता येतात. ठीक आहे, बघा हे वाक्य एकदा माझ्यासोबत म्हणा. आय हॅव हॅड अ पेन, मी पेन बाळगलो आहे. आय हॅड हॅड अ पेन, मी पेन बाळगलो होतो. आय शॅल हॅव हॅड अ पेन, मी पेन बाळगलो असेल. एकदा हे 3 वाक्यवरचे टाईप करा व्हॉट्सॲपवर. तुम्हाला हे 3 वाक्य आज पाठच करायचे आहेत. याच्यावरच आहे ना आजचा पूर्ण क्लास आहे. आणि हे एकदा वाक्य पाठ झाले की नंतर तुम्हाला दुसरं काही करायची गरज पडणार नाही. तर एक वाक्य आहे आय हॅव हॅड अ पेन, आपलं पहिलं वाक्य. त्याच्यामध्ये यूज करायचं सूत्र 1 2 1 2 3 2 1 2 1 3. काय यूज करायचं 1 2 1 2 3 2 1 2 1 3. पाठ करायचं बार बार म्हणून 1 2 1 2 3 2 1 2 1 3. म्हणा 1 2 1 2 3 2 1 2 1 3. एक म्हणजे सब्जेक्ट, एक म्हणजे काय सब्जेक्ट, जे पहिले तुम्ही 10 बघले होते. आय यू यू ही शी इट वी दे बॉय. आता आय हॅव हॅड अ पेन या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे आय. म्हणजे एक म्हणजे काय आय. ठीक आहे, 2 म्हणजे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब इथे म्हणूया आपण हॅवला. पहिला जो हॅव आहे तो हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे, म्हणजे 2 म्हणजे हॅव आणि 3 म्हणजे काय नॉट. मग सूत्रामध्ये लिहूया 1 + 2 आय हॅव. त्याच्यानंतर 1 + 2 + 3, एक म्हणजे सब्जेक्ट आय, 2 म्हणजे हेल्पिंग वर्ब हॅव आणि 3 म्हणजे नॉट. आय हॅव नॉट. 2 + 1, 2 म्हणजे हेल्पिंग वर्ब हॅव आणि 1 म्हणजे सब्जेक्ट आय, म्हणजे की हॅव आय. आणि 2 + 1 + 3, 2 म्हणजे हेल्पिंग वर्ब हॅव, 1 म्हणजे सब्जेक्ट आय आणि 3 म्हणजे नॉट, हॅव आय नॉट. याच्या पुढे हॅड अ पेन हे लिहिलं आहे, जे की सेम आहे. बघा हॅड अ पेन हे तुम्ही पाठच करून टाका, ते तुम्हाला पूर्ण वाक्यांमध्ये येणार आहे. या वाक्याचं तुम्ही WH क्वेश्चन तयार केला तरी हॅड अ पेन सेमच राहणार आहे. ओके, या वाक्यांमध्ये तुम्ही बघू शकता सूत्राचा यूज केला तर आय हॅव नॉट, हॅव आय नॉट लिहिलं आहे. इथं जो पहिला 2 नंबरचा हॅव आहे, 2 म्हणजे हॅव, मग हे जो हॅव आहे या ठिकाणी तुम्ही लिहा हॅड. आणि हे 4 वाक्य लिहून दाखवा बरं. ज्या ज्या ठिकाणी हॅव लिहिलं आहे त्या ठिकाणी हॅड लिहा आणि हे 4 वाक्य लिहा. मग बघा, तर हॅवच्या ठिकाणी तुम्ही हॅड लिहिलं तर काय होणार. पहिल्या वाक्य आहे आय हॅव हॅड अ पेन, इथे हॅवच्या ठिकाणी हॅड लिहा, बनतो आय हॅड हॅड अ पेन. आय हॅड नॉट हॅड अ पेन, हॅड आय हॅड अ पेन आणि हॅड आय नॉट हॅड अ पेन. इंग्रजीमध्ये जर इथे पण तुम्ही शाल लिहिलं, शॅल हॅव लिहिलं तर आय शल हॅव हॅड अ पेन, आय शल नॉट हॅव हॅड अ पेन, शल आय हॅव हॅड अ पेन, शल आय नॉट हॅव हॅड अ पेन.
ते वाक्य तुम्ही बघलं कीच करा, पण पहिल्यांदा हॅव आणि हॅडची वाक्य चार कसे करायचे कळाले, इंग्रजीतून कळाले. मराठीतून अर्थाची एक सिक्वेन्स आहे इथे. पहिलं आहे होकारात्मक वाक्य, नंतर आहे नकारात्मक वाक्य, नंतर होकारात्मक प्रश्न आणि नकारात्मक प्रश्न. ठीक आहे, कसं आहे, होकारात्मक वाक्य, नकारात्मक वाक्य, होकारात्मक प्रश्न, नकारात्मक प्रश्न. म्हणजे आय हॅव हॅड अ पेन, मी पेन बाळगलो आहे. आय हॅव नॉट हॅड अ पेन, मी पेन बाळगलो नाही. हॅव आय हॅड अ पेन, मी पेन बाळगलो आहे का. हॅव आय नॉट हॅड अ पेन, मी पेन बाळगलो नाही का. म्हणजे की आहे, नाही, आहे का, नाही का. आय कॅन प्ले, मी खेळू शकतो. आय कॅन नॉट प्ले, मी खेळू शकत नाही. कॅन आय प्ले, मी खेळू शकतो का. कॅन आय नॉट प्ले, मी खेळू शकत नाही का. शकतो, नाही, शकतो, शकतो, शकत नाही, शकतो का, शकत नाही का. म्हणजे की होकारात्मक नंतर नकारात्मक, नंतर होकारात्मक प्रश्न आणि नकारात्मक प्रश्न. आहे, नाही, आहे का, नाही का. त्याचनुसार एवढं पाठ करा, तुम्हाला मग पुढलं भूतकाळ बी येणार. भूतकाळात काय असते, होतो, मग होतो, नव्हतो, होतो का, नव्हतो का. भविष्यात असेल, नसेल, असेल का, नसेल का. ठीक आहे, झाले तुम्हाला 40-40-40. ओके, असे 120 वाक्य पाठ झाले. इथे बघा, आय हॅव हॅड अ पेन काय दिलं आहे, अरे बोट इकडे वापस आहे, इथे फुल स्टॉप दिला आहे की नाही. नंतर आय हॅड हॅड अ पेन, फुल स्टॉप आहे. हॅव आय हॅड अ पेन, क्वेश्चन मार्क. हॅव आय नॉट हॅड अ पेन, क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, ते देत जा. तर मग तुम्हाला हे वाक्य कळाले. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे ही, शी, इट आणि बॉय सोबत हॅज यूज केला आहे. त्याच्यानंतर बाकी सर्वांसोबत हॅव यूज केला आहे. ओके, तुम्ही इथे बघू शकता ज्याप्रमाणे हॅव आणि हॅज कुठे यूज केले ते मी सांगलो. याच्यानंतर मग तुम्ही बघा, इथे हॅड पेन हा जो भाग आहे तो सर्वांमध्ये सेम आहे. ओके, आणि सब्जेक्ट चेंज केला आणि सब्जेक्टनुसार इथला पुढेला हेल्प यू ऑफ चेंज झालेला आहे. ठीक आहे, मग हे वाक्य एकदा मी तुम्हाला म्हणून दाखवतो. आय हॅव हॅड अ पेन, मी पेन बाळगू शकलो आहे. आता यू हॅव हॅड अ पेन, इथे सब्जेक्ट चेंज झाला, आयच्या ठिकाणी यू ठेवलेला आहे, दुसरं काही चेंज झालं नाही. मग यूचा अर्थ आहे तू, मग आय म्हणजे मी होता, मी कॅन्सल करा, त्या ठिकाणी तू लिहा. तू पुढे सेम टू सेम पेन बाळगू शकला आहेस. आता मीला आहे आणि तुला आहेस, हे कसं झालं. मराठी येते आपल्याला माहीत, त्याच्यामध्ये काही तितकं ग्रामर इथे डीपमध्ये जायची गरज नाही. ठीक आहे, मग नंतर यू हॅव हॅड अ पेन, तुम्ही पेन बाळगू शकले आहात. ही हॅज हॅड अ पेन, तो पेन बाळगू शकला आहे. शी हॅज हॅड अ पेन, ती पेन बाळगू शकली आहे. इट हॅज हॅड अ पेन, ते पेन बाळगू शकले आहे. वी हॅव हॅड अ पेन, आम्ही पेन बाळगू शकलो आहे. दे हॅव हॅड अ पेन, ते पेन बाळगू शकले आहेत. बॉय हॅज हॅड अ पेन, मुलगा पेन बाळगू शकला आहे. बॉयज हॅव हॅड अ पेन, मुले पेन बाळगू शकले आहेत. आता मोटिवेशनल कोट आहे. मोटिवेशनल कोट आजचा आहे, मुश्किलें दिल का इरादे आजमाती है. मुश्किलें दिल के इरादे आजमाती है, सपनों को पर्दे निगाहों से हटाती है. हौसला मत हार, गिर के ओ मुसाफिर, ठोकरे इंसान को चलना सिखाती है. मुश्किलें दिल का इरादा आजमाती है, ज्या अडचणी असतात ते तुमची आहे ना किती इच्छा आहे, किती विल आहे, ते आहे ना टेस्ट करत असतात. सपनों को, सपनों के ए पर्दे निगाहों से हटाती है. ठीक आहे, म्हणून एका दिवशी अडचण आली तर हार मानायची नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा रायमिंग वर्ड्स पाठ करण्यासाठी यायचे. ओके, त्याच्यानंतर मग बघा, माझे जे क्लासेस असतात ते 3 महिन्याचे क्लासेस आहेत, त्यांची फीस आहे 3,000 रुपये. ठीक आहे, ऑनलाईन बॅच आहेत, ऑफलाईन बॅचेस आता सुरू नाहीत. मागे पुढे सुरुवात झाली तुम्ही सांगणार, झाले तरी नांदेडला होतील, नाही तर पुण्याला क्लासेस सुरू होतील. ओके, नांदेडला मागे क्लासेस होते, नंतर पुण्याला क्लासेस असतील. कोणी पुण्याला असतील तर त्यांना कळून जाईल, जेव्हा ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी सांगेल. आता आपले ऑनलाईन क्लासेस आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला 10,000 वाक्य येण्यास सांगत असतो. हे 10,000 वाक्य तुम्ही पूर्ण 10 बोटावर म्हणू शकता. ठीक आहे, आता मग हे काय म्हणत आहे मी, तर आता जी पद्धत सांगलो मी आजच्या क्लासमध्ये, त्याच्यापासूनच तुम्हाला कळालं असेल, एका वाक्याचे तुम्ही 40 वाक्य केले, एका वाक्याचे तुम्ही 140 वाक्य करू शकता. मग 200 वाक्याचे 10,000 वाक्य, हे तर खूपच सोपं झालं. ठीक आहे, हे 10,000 नाही 20,000 पर्यंत जाते ना सर, असंच म्हणाल तुम्हीच. मग याच्यानंतर दुसरी एक गोष्ट म्हणजे काय, तर तुमच्या मित्राला काही अडचण येत असेल, ओके, त्याला जर आहे ना इंग्रजीचे शब्द पाठ करायचे आहेत, पण आहे ना पाठ होत नाहीत, दुसऱ्या दिवशी अडचण येत असते, म्हणायचं आहे पण उच्चार करता येत नसते. ओके, फक्त इंग्रजी विषयामुळं त्यांचा रिझल्ट राहिला असेल, खूप इंटरव्ह्यू क्वेश्चन्स
इंटरव्ह्यू क्वेश्चन्स मी काढलेले आहेत ते तुम्हाला मदत करत असतात. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या विद्यार्थ्याचा रिझल्ट लागत नाही, कम्युनिकेशन करता येत नाही, कुठे सेमिनार द्यायचा तर देता येत नाही, कोणती टीम असेल तर पुढे जाऊन बोलता येत नाही, अशा काही अडचणी असतात. कुणाला अडचण असेल तर त्यांना माझ्या क्लासेसबद्दल सांगा, अडचण नसेल तरी माझ्या क्लासेसबद्दल सांगा, त्यांना आठवण येईल अरे आपल्याला अडचण होती म्हणून. ठीक आहे, इतकं सांगतो आणि आपला क्लास आता कंटिन्यू करतो. ओके, बाय. जे ॲडव्हर्टाइजमेंट होते, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी होते त्यांना बाय म्हणलो. ठीक आहे, ओके. 100, 1000, 10,000. ओके, मग बघा आता सूत्राचा यूज केला तुम्ही. आय हॅव पेनचं निगेटिव्ह, आय हॅव नॉट, आय हॅव हॅड अ पेनचं निगेटिव्ह, आय हॅव नॉट हॅड अ पेन. जसं की पहिले 4 वाक्यांमध्ये केलं तर तुम्ही त्याच प्रकारे. मग आय हॅव नॉट हॅड अ पेन याचे 10 वाक्य याच प्रकारे असेच जसं की पहिल्याच्या वाक्यामध्ये केले ते सब्जेक्टच चेंज होणार. आय हॅव नॉट हॅड अ पेन, यू हॅव नॉट हॅड अ पेन, यू हॅव नॉट हॅड अ पेन, ही हॅज नॉट हॅड अ पेन, शी हॅज नॉट हॅड अ पेन, इट हॅज नॉट हॅड अ पेन, वी हॅव नॉट हॅड अ पेन, दे हॅव नॉट हॅड अ पेन, बॉय हॅज नॉट हॅड अ पेन, बॉयज हॅव नॉट हॅड अ पेन. तर मग तुम्ही तयार असाल तर रिडल, इट्स रिडल टाइम. मग आता बघा आणि याच्यानंतर निगेटिव्ह क्वेश्चन्सची 10 वाक्य कशी आहेत. हॅव आय नॉट हॅड अ पेन, हॅव यू नॉट हॅड अ पेन, हॅव यू नॉट हॅड अ पेन, हॅज ही नॉट हॅड अ पेन, हॅज शी नॉट हॅड अ पेन, हॅज इट नॉट हॅड अ पेन, हॅव वी नॉट हॅड अ पेन, हॅव दे नॉट हॅड अ पेन, हॅज बॉय नॉट हॅड अ पेन, हॅव बॉय नॉट हॅड अ पेन. इथे बघा तुम्ही हॅव 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 आणि इथे हॅज झालेलं आहे. जरी हे सुरुवातीला असले तरी आहे ना याच पद्धतीने हॅवचा हॅजमध्ये कन्व्हर्जन होतो. ठीक आहे, आय हॅड हॅड अ पेन, आय हॅड म्हणजे की मी पेन बाळगू शकलो होतो. आय हॅड नॉट हॅड अ पेन, मी पेन बाळगू शकलो नव्हतो. हॅड आय हॅव हॅड अ पेन, मी पेन बाळगू शकलो होतो का. हॅड आय नॉट हॅड अ पेन, मी पेन बाळगू शकलो नव्हतो का. तुम्ही आताच 4 सूत्राचा यूज करून हॅडचे पण वाक्य बनवले, ज्यावेळी हॅवचे वाक्य बनवले होते त्यावेळी. याच्यातलं तिसरं वाक्य यूज करा आणि डब्ल्यूएच वर्ड बनवायचे, डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचं. व्हॉट हॅड आय हॅड अ पेन. मग याला फक्त पेन कॅन्सल करा व्हॉट आहे म्हणून. व्हॉट हॅड आय हॅड, व्हॉट टाइम हॅड आय हॅड अ पेन, हाऊ हॅड आय हॅड अ पेन, हाऊ लॉंग हॅड आय हॅड अ पेन, हाऊ ऑफन हॅड आय हॅड अ पेन, वेन हॅड आय हॅड अ पेन, वेअर हॅड आय हॅड अ पेन, वाय हॅड आय हॅड अ पेन, विथ whom हॅड आय हॅड अ पेन, हू हॅड हॅड अ पेन. इथे सब्जेक्ट यूज करायचा नाही. त्यानंतर आय शॅल हॅव हॅड अ पेन, यू विल हॅव हॅड अ पेन, यू विल हॅव हॅड अ पेन. हे तर बनवता येतात सर आम्हाला, पण तुम्हाला इथे निगेटिव्ह करताना आय शॅल नॉट हॅव हॅड अ पेन आहे, आय शॅल हॅव नॉट असं नाही, हॅवच्या नंतर नॉट नाही तर शॅलच्या नंतर आहे. म्हणून शाल इथे हेल्प यू म्हणलेलं आहे डायरेक्ट, फक्त काय फक्त शाल म्हणलं आहे. हा हॅव हॅड अ पेन एकत्र घेतलेला आहे. हॅव हॅड पेन, हॅव हॅड पेन, हॅव हॅड पेन, हॅव हॅड पेन. कळालं का. हे 4 वाक्य बनतात. आय शॅल हॅव हॅड अ पेन म्हणजेच की मी पेन बाळगू शकलो आहे असेल. आय शॅल नॉट हॅव हॅड अ पेन, मी पेन बाळगू शकलो नसेल. शॅल आय हॅव हॅड अ पेन, मी पेन बाळगू शकलो असेल का. शॅल आय नॉट हॅव हॅड अ पेन, मी पेन बाळगू शकलो नसेल का. नॉट आहे म्हणून तुम्ही काय करा. आय हॅड हॅड अ पेन, आय हॅड नॉट हॅड अ पेन, हॅड आय हॅड अ पेन, हॅड आय नॉट हॅड अ पेन. आय शॅल हॅव हॅड अ पेन, आय शॅल नॉट हॅव हॅड अ पेन, शॅल आय हॅव हॅड अ पेन, शॅल आय नॉट हॅव हॅड अ पेन. या 4 आणि 4 8 वाक्यांची तुम्ही 80 वाक्य लिहून मला आहे ना पाठवा उद्या. ठीक आहे, हा तुमचा होमवर्क आहे. तर असं मी तुम्हाला चार्टची फोटो सेंड केले आहे. याच्यावर 110 वाक्य आहेत. ओके, याच्यातले जे स्टार्टिंगचे 10 आहेत ते सब्जेक्ट आहेत, त्यानंतरचे इथले 10 डब्ल्यूच वर्ड आहेत. याचा उच्चार पण इथं लिहिला आहे आणि अर्थ पण दिलेला आहे. म्हणजे अर्थासोबत उद्या पाठ करून या. आणि नंतर मागचा भाग आहे त्याच्यातले इथले जे आहेत ना ते आहेत हेल्पिंग वर्ब्स, सॉरी टू हॅव सेंटेन्सेस, जे की एकूण आहेत 35 आणि ते तुम्ही पाठ करता. ठीक आहे, आता बघा आजचं कन्व्हर्सेशन आहे विल, मी सांगत असतो. आणि एक खरं खरं मध्ये जे स्वार्थाची गोष्ट आहे ते म्हणजे की ते दररोजच्या क्लासला अखेरला मी सांगतच असतो. कोणी कोणी विसरत असते म्हणून दररोज सांगावं लागत असते. ओके, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेलंच आहे म्हणून धन्यवाद पण पुन्हा एकदा म्हणतो. पण 2 चॅनल आहेत माझे, एक न्यायमूर्ती सर म्हणून आणि जिस दस पॉलिश अकॅडमी. या दोन्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणी पाहुण्यांसोबत शेअर करा. इतकंच म्हणून आजचा क्लास येथेच थांबवतो. थँक्स फॉर अटेंडिंग टुडेज क्लास. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय, हॅव अ नाईस डे. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट, बाय.